फैन का थोड़ा सा हाँ पूरा उसमें कल देखा ना, फैन का पूरा ही होता है ना। चला स्टार्ट केलं दोन्ही आता बोल. ओके. भारत माता की जय. राईट. ज्यांच्या सामाजिक कार्याचं अविनाशी अर्धशतक आज पूर्ण झालेलं आहे आणि असे अविनाश दादा मार्शेटवार ज्यांनी आपलं सर्वस्व समाजासाठी दान केलेलं आहे, अशा सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे अविदादा मार्शेटवार आज आपल्या सोबत आहेत. ज्यांच्या वडिलोपार्जित ज्याला आपण म्हणूयात की ज्यांचे आजोबा फ्रीडम फायटर, ज्यांचे वडील एक मोठे समाजसेवक, ज्यांचं खूप मोठं कार्य आहे आणि त्यांचाच वारसा पुढे घेऊन जाणारे अविदादा मार्शेटवार ज्यांनी आज सुवर्ण महोत्सव पूर्ण केलेला आहे. त्यांची अर्धी 50 जी आहे, जी 50 आहे ती पूर्ण झालेली आहे. 50 वर्ष पूर्ण केलेले आहेत. तर दादांसोबत आज आपण चर्चा करणार आहोत. व्हाईट स्पेस आणि फ्लाय बीचचा एक छोटासा प्रयत्न आहे दादांचं जे कार्य आहे याविषयी जाणून घेण्याचं. तर दादा सर्वप्रथम खूप खूप स्वागत आहे आजच्या आपल्या या कार्यक्रमात. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम व्हाईट स्पेस मीडिया पुण्याचे डायरेक्टर अविनाश भाऊ लांडकर की ज्यांनी महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीनुसार प्रथमतःच दिवाळी अंकामध्ये एकला जन्मलेल्या भावनेतून फार मोठा एक नवीन प्रवाह, क्रिएटिव्ह प्रवाह सुरू केला, त्यांचे आभार. फ्लाय बीचचे डायरेक्टर तुम्ही स्वतः इरफान दादा, त्यानंतर योगा क्रिएशनचे डायरेक्टर डॉक्टर अर्चनाताई मेहकरकर, त्यानंतर ओएसिस सोशल ग्रुपच्या प्रमुख बग्गा मॅडम आणि त्यांना साथ देणारी कर्टेनच्या मागची बिहाइंड द कर्टन असलेली सर्व मंडळी, या सर्वांचं मी नम्रपणे खूप खूप धन्यवाद देतो, आभार मानतो की एका समाजसेवकाला 19 वर्षाचा त्याचा पूर्ण वेळ समाजसेवेचा प्रवास जाणून घेण्याचा तुम्ही जो काही आज प्रयत्न करत आहात तो खूपच समाजाकरता महत्त्वपूर्ण ठरू शकतो किंवा काही लोकांना एक पाथ पण मिळू शकतो, अनेक फायदे होऊ शकतात. पुन्हा पुन्हा एकदा धन्यवाद, तुम्हाला शुभेच्छा देतो तुमच्या सगळ्या टीमला. नक्कीच दादा. आणि या चर्चेला आपण सुरुवात करूयात. माझा पहिलाच प्रश्न तुमच्यासाठी आहे Yes. की वयाच्या 13व्या वर्षी ज्या व्यक्तीने राजकीय व्यासपीठ गाजवलेलं आहे आणि अशा व्यक्तीने राजकीय व्यासपीठ गाजवलेलं आहे त्याच्याबद्दल खूप सारं तुमच्याबद्दल आम्ही ऐकलेलं आहे. तर असा व्यक्ती ज्यावेळेस समोर येतो, एक इंजिनियर आहे, सिव्हिल इंजिनियर आहे आणि हे इतकं चांगलं जे करिअर आहे हे सोडून समाजसेवेकडे वळण्याचं एक काय आहे डोक्यामध्ये, कसं आलं हे आणि तुम्ही समाजसेवेकडे वळालात? बेसिकली आई बिलीव ऑन डीएनए स्ट्रक्चर एंड संस्कार. तो मैं आपको बताना चाहूंगा कि मेरे पिताजी के दादाजी म्हणजे माझे पंजोबा हे देशभक्त होते, माझे आजोबा फ्रीडम फायटर होते, माझे मोठे मामा फ्रीडम फायटर होते, माझे काकाने अव्याहतपणे अनकंडिशनल याच शहरामध्ये समाजसेवा केलेली आहे. अशा सगळ्या ह्याच्यामधून खरं म्हटलं तर सांगायचं तर असं काही वेगळी कार्यशाळा घेण्याची पद्धत आमच्या लहानपणी तरी नव्हती. जे काही काका मामा आई बाबा सगळे भाऊ करत असतात तोच संस्कार मुलांना मिळत होता आणि त्या संस्कारातून आम्ही बघत होतो की आमच्या इथे सतत लोक येतात आणि कधी पाया पडतात तर कधी पेढ्याचा डब्बा घेऊन येतात, कधी रडत येतात आणि हसत जातात. तर लहानपणी मला कुतूहल वाटायचं की असं काय आहे माझ्या बापाजवळ, असं काय आहे माझ्या आईजवळ की लोक रडत येतात आणि हसत जातात आणि असं का करतात, जाताना आजोबांच्या पाया पडतात. मग त्यातून तो संस्कार वाढत गेला आणि प्रश्नाची उत्तर. दुसरं तुमचं एक म्हणणं होतं की 13व्या वर्षी, हे खरं आहे की 13-14व्या वर्षी मी नॅशनल लेवलचे व्यासपीठ जे होते ज्यात केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री यांच्या व्यासपीठावर एक प्रमुख स्थान मला देण्यात आलं होतं. आणि एवढंच नाही तर हिंदीमध्ये भाषण देत असल्यामुळे राजकारणी असतात, तर मी राजकारण हे खराब किती असतं, त्याचा दुर्गंध काय असतो आणि खरंच तो दुर्गंध असतो का आणखी काही असतं, यांच्या स्ट्रॅटेजीज काय असतात, वेगवेगळ्या पार्टीचे मोठे लीडर्स यांच्या वेगवेगळ्या काही पॉलिसी असतात का, आपलं कन्फ्युजन राहू नये आणि आपण कन्क्लुजन पर्यंत पोहोचावं. कन्क्लुजन पर्यंत पोहोचण्यासाठी कन्फ्युजन दूर झालं पाहिजे म्हणून हा एक प्रयोग होता आणि हे प्रयोग करतानाच मी ठरवलं होतं की या प्रयोगाच्या बाहेर मी लवकरच निघेल. तर मित्रांनो, मी व्यासपीठ गाजत असताना मला आठवतं की मला गुलाम नबी आझाद जे की मुख्यमंत्री होते काश्मीरचे आणि जवळपास 40 वर्ष तो व्यक्ती प्राईम मिनिस्टर मनमोहन सिंग, सोनिया गांधी असो, इंदिरा गांधी असो, राजीव गांधी असो यांचे राईट हँड, म्हणजे इव्हन त्यांचा बंगला सुद्धा त्याचा कोटी नंबर 3 आहे. अशा व्यक्तींनी मला हेलिकॉप्टर, सिक्युरिटी गार्ड आणि पीए देण्याची ऑफर वयाच्या 14व्या वर्षी दिली होती की आप देशभर में कांग्रेस का प्रचार करो. लेकिन हमारा कहना है कि आप वो वैसवी छोड़ के जब आप इसमें आ गए हो क्यों आए जी. तो ये सच है, आपने जो बोला उसका मैंने प्रूफ दिया. लेकिन दूसरी बात ये सच बताता हूं कि इतनी बड़ी दुर्गंध दुनिया के कोई फील्ड में नहीं होगी जो मैंने पॉलिटिक्स में देखी, फिर चाहे पार्टी कोई भी हो.
जी। इसलिए मैंने उसी समय में निर्णय लिया कि मैं भारत के कोई भी राजकीय पार्टी का सदस्य नहीं बनूंगा और राजकीय फील्ड में जहां तक हो मैं टालूंगा। क्या बात। और उसी समय मैंने कुछ समय के बाद और एक दो इलेक्शन में मैंने स्पीचेस वगैरह दिए, लेकिन पहले स्पीच से लेके तो संन्यास लेने तक मैंने जो व्रत लिया था वो व्रत पूरा फॉलो किया। ना ही किसी पार्टी का पानी पिया, ना कोई अन्न का दाना खाया। मुझे सिर्फ एक याद है, महाराष्ट्र के जो कांग्रेस के प्रमुख थे कांबळे साहब, उन्होंने कहा था कि मैं राजकीय व्यक्ति बोलकर नहीं तो मैं आपके अंकल बोलकर मैं आपको रिक्वेस्ट कर रहा हूं। मेरी उम्र 14, उनकी उम्र 60 और मैंने वो उम्र का लिहाज रखते हुए मैंने एक भोजन केवल किया था, बस उतना मेरे पे कर्जा है। क्या बात है। थैंक यू भैया, इसके अलावा जैसे अब तक 50 साल अब पूरे हो चुके हैं, तो इस पीरियड में जो भी आपने जो काम किया आहे सिंहावलोकन जिसे हम कहेंगे की आपके जो काम आहे तर कशा पद्धतीने तुम्ही बघताय त्याच्याकडे आतापर्यंत जे काम केलेलं आहे, समाज सेवा आपण जे केलेली आहे त्याच्याकडे कशा पद्धतीने आपण बघताय? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का मी किती समाधानी आहे किंवा जी जी बिल्कुल, किती सॅटिस्फाईड आहात तुम्ही? इरफान दादा बेसिकली आई एम वेरी एम्बिशियस पर्सन। अब वो शायद गलत होगा या रॉन्ग होगा, वो अलग अलग व्यू होते हैं, पण मला खूप फास्ट चालायची सवय, याच्याकरताच मजाकमध्ये मला आतापर्यंत वयाच्या 47-48 पर्यंत मला महात्मा गांधी म्हणायचे, कारण फास्ट चालायची सवय नॉर्मल मध्ये सुद्धा, मग फास्ट विचार करायची सवय आणि फास्ट कामं करायची सवय। एक स्ट्रक्चर असतं, प्रत्येक स्ट्रक्चर आपापल्या ठिकाणी करेक्ट असतं। माझं हे असं स्ट्रक्चर आतापर्यंत होतं 48-49 पर्यंत, आणि त्यातून मग कामं करत असताना जेवढं फास्ट मी कामं करत गेलो तेवढ्या आणखी माझ्या अँबिशन्स, सोशल अँबिशन्स वाढत गेल्या। अवॉर्ड साठीच्या सत्कारसाठीच्या नाही, समाजाच्या प्रति जे ऋण आहे ते लवकर फेडता यावं आणि समाजाला एका विशिष्ट स्तरावर पाहता यावं। आणि समाज म्हणजे माझं छोटंसं आयडिया आहे, माझ्या मर्यादा पण मला माहित आहेत। उगीच काहीतरी मोठं वर्ड्स इन एअर वी डोंट बिलीव्ह। माझ्या गुरुंनी सांगितलेलं, माझ्या आई वडिलांनी पण ते सांगितलं की हवे त्या गप्पानी करायच्या। मी वाशिम जिल्हा हे माझं मिशन ठेवलेलं आहे, त्यामुळेच माझा भाऊ, माझे वडील, मी 19 वर्षापासून डेरा टाकून बसलेलो आम्ही वाशिम जिल्ह्याच्या बाहेर जे आहे त्याला कर्मभूमी केलेलं आहे। एक मानसिक समाधान मिळेपर्यंत मला असं वाटतं आणखी मला 5-7 वर्ष लागतील या जिल्ह्याच्या बाहेर निघायला। तर मी इमानदारीने सांगतो, जेव्हा रात्री 11:15 आमची मीटिंग मीडियासोबत, मीडियाचे काही माझे मित्र सगळे होते, बाबांचा काल वाढदिवस होता तेव्हा बसलो, 11:15 सगळे गेल्यानंतर मी थोडं सिंहावलोकन केलं, तर 11:30 पर्यंत माझ्या एक लक्ष झालं की आय एम व्हेरी हॅपी विथ माय ऑल दिस सोशल प्रोग्रेस। पण जिथे मी अनसॅटिस्फाईड आहे, त्याच्यावर पण मी बोलणार आहे। यस, तर जिथे मी अनसॅटिस्फाईड आहे तो पार्ट मला समाजाने जो रिस्पॉन्स द्यायला पाहिजे होता वाशिमच्या लोकांनी, तो मला फारच कमी मिळाला इरफान दादा। त्याचं मला थोडं दुःख आहे, कदाचित माझ्यात काही चुका असतील, आय डोंट नो। नक्कीच दादा, याच पद्धतीने मी जसं आता सांगताय तुम्ही की ज्या पद्धतीने आपण काम केलेलं आहे, असे जे कार्य आहेत की जे मोजके कार्य आपण आपल्या श्रोत्यांना, आपले जे बघतायत या सर्वांना सांगूयात की कोणते असे कार्य आहेत की ज्याच्यामध्ये जास्त समाधान मिळालं तुम्हाला ते काम करताना? हा यस, प्रथमतः मी तुम्हाला आणखी क्लिअर करू इच्छितो की मी जे काही सामाजिक काम करत असताना माझ्या आईवडिलांना समाधान होतं, माझ्या भावालाही समाधान होतं, परंतु या तिघांचं पण कन्फ्युजन होतं, म्हणजे माझ्या फॅमिलीचेच कन्फ्युजन होतं, तुमच्या सारख्यांचं त्या विषयच नाहीये। कन्फ्युजनचं कारण सांगतो, कुठलाही समाजसेवक एक मिशन घेऊन काम करतो, मग एक मिशन ब्लाइंड डेव्हलपमेंट प्रोग्राम असो किंवा मग दुसरे हँडिकॅप दिव्यांगांचा विकास असो किंवा युवकांना मार्गदर्शन करून त्यांना उद्योगपती बनवण्याचं असो, कुठलेही असो, एक काम घेतात आणि त्याच्यात ते जीवन राहण्याचा प्रयत्न करतात। पण माझं लहानपणीचं जे स्वप्न होतं तर ती माझ्या जीवनाची समाजसेवा पहिली सुरू झाली 9व्या वर्गात असताना। 14व्या वर्षी मी एका मागासवर्गीय झोपडपट्टीतल्या मुलाला, ज्याला जो जवळपास अनाथ होता, म्हणजे फक्त बहीणच त्याची थोडंफार लक्ष द्यायची, महत्वपूर्ण लक्ष द्यायची, बाकी काही त्याला नव्हतं, त्याला दत्तक 2 वर्षाकरता घेतलं काही प्रमाणामध्ये, म्हणजे 1 वेळचं जेवण आणि त्याचे ट्युशन्स, पुस्तकं, त्याचं सगळं 2 वर्षाकरता, आणि तिथून तो माझा प्रवास सुरू झाला। 14व्या वर्षीच मी संन्यास घेण्याचा पण विचार केला होता, म्हणजे हे सगळं सुरू झालं 14व्या वर्षी। पण पुढे लक्षात आलं की हे इम्पॉर्टंट आहे, ते इम्पॉर्टंट आहे, ते इम्पॉर्टंट आहे, हे इम्पॉर्टंट आहे, आणि तिथेच कन्फ्युजन सुरू झालं लोकांचं, माझं नाही। आय वॉज व्हेरी क्लियर टुडे इटसेल्फ, वेरी क्लियर कि मैं ये सब कर सकता हूँ और दुनिया के सामने मुझे मल्टीटास्किंग सक्सेसफुल सोशल वर्कर करके मेरी काम को लाना है। फिर बाद में इमेज तो ऑटोमेटिक आ जाती है। मैं कितना सक्सेसफुल रहा समाज की दृष्टि से ये मैं तो नहीं बता सकता, दैट इज द क्वेश्चन ऑफ एनालिसिस, एंड वो मुझे लगता है कि आप लोगों ने करना चाहिए मीडिया को। मैं लेकिन सेटिस्फाइड हूँ कुछ हद तक। बिल्कुल, तो ऐसे कुछ प्रोजेक्ट जो गिने चुने जो प्रोजेक्ट है जिसपे आपने आप तक काम किया है, हाँ। जैसे ऐसे कुछ प्रोजेक्ट जो है जो बताना चाहेंगे? यस, तो सबसे पहले मैं बताऊंगा आपको कि 1993 में, कुछ जून जुलाई का महीना होगा, 1993 में, मीन्स आज से करीब
आप देखिए 28 साल पहले की बात है। हमने एक या दो मित्र मेरे साथ में होंगे उस समय में, हमने ऐसे बैठे बैठे, मैं समाज सेवा के मेरे बहुत अलग अलग काम थे, तो उसमें मैं किसी एक मेडिकल पर मैं गल्ला संभालता था, कभी कभी टाइम रहा तो उसका वो लॉक ये संभालता था दुकान। वहाँ बैठे बैठे हमने बातें की की वाशिम जिल्ह्याच्या गरीब मुलांच्या विकासाकरता आपण MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन एग्जाम पास होण्याकरता या विद्यार्थ्यांना आपण थोडं मार्गदर्शन करूया। आपको विश्वास नहीं होगा लेकिन मैं सच आपको बता दूं, जिस दिन मैंने ये क्लास शुरू किया मेरे एक दो दोस्तों के साथ में, वो दिन ऐसा था कि हमारे सामने ग्रेजुएट्स वाले यंग लड़के लड़कियां बैठे हैं और मैं उनको MPSC का लॉन्ग फॉर्म सिखा रहा हूं और मुझे ज्यादा अपेक्षा नहीं थी। मेरे एक वाशिम उस समय में एक बड़ा देहात, एक बिग विलेज जिसे कहता हूं, ऐसा डेवलपमेंट था। आज भी कोई एक दो इंडस्ट्री छोड़ दिए तो कुछ नहीं है, तो 27 साल पहले क्या होगा। तो मैंने बच्चों से यही कहा कि आप भूल जाइए MPSC को, मैं जैसा जैसा आपको ले जा रहा हूं बस मेरे साथ चलिए, ब्लाइंडली चलिए, तो एक मुकाम ऐसा आएगा जहां आप लाइफ में सक्सेसफुल रहेंगे। इरफान जी आप फिर से कॉन्सेंट्रेट कीजिए। मैंने ये नहीं कहा कि आप MPSC के थ्रू एक बड़े अधिकारी बनेंगे, मैंने ये नहीं कहा कि आपके पास बहुत बड़ी बड़ी गाड़ियां आएंगी, मैंने कहा कि मेरे साथ रहते समय कुछ समय मुझे दीजिए, आप जीवन के प्रति पॉजिटिव होंगे, आप जीवन के प्रति क्रिएटिव होंगे और आपका MPSC का जो मिशन है वो भी सक्सेस होने के लिए हम काम करेंगे। लेकिन आपका बेसिक ऐसा है कि आप ग्रेजुएट हो गए और आपको MPSC का लॉन्ग फॉर्म मालूम नहीं, ऐसा मैंने उनसे कभी कहा नहीं, लेकिन मैंने पहचान लिया कि यहाँ की स्थिति क्या है। और आपको आश्चर्य लगेगा कि 28 साल हो गए, वो क्लब आज भी 1 रुपया भी हमने फी ली नहीं। ऐसा कहा जाता है कि देश के बहुत चुने गिने ऐसे खूप कमी असे क्लब आहेत की पैसे न घेता ते सतत चालले। 28 साल में एक दिन भी मेरा क्लब बंद नहीं था। मैंने जीवन के 4 साल उस क्लब को दिए, उसके बाद रिजाइन देके मैं बाहर निकला। अकोला के डिप्टी कलेक्टर, उसके फिर बाद में चीफ बने, अभी उसके 2 पार्ट हो गए, A B 2 जगह चल रहा है। 28 साल में कर्फ्यू जब था, दिवाली जब थी, रंगपंचमी जब थी, गांव में कोई भी तनाव रहा तो भी हमने स्पेशल परमिशन लेके क्लास चालू रखा। आज मुझे बोलते समय आप लोगों के सहयोग से, वाशिम के सहयोग से, विद्यार्थियों के अभ्यास के कारण और भगवान के माँ बाप के आशीर्वाद के कारण मैं आपको बताते समय मुझे आनंद होता है। 700 अधिकारी इस जिले के गरीब झोपड़पट्टी में के करीब 150-200 और बाकी के मीडियम क्लास, ऐसे 700 अधिकारी महाराष्ट्र को मिले होंगे इस क्लब से। क्या बात, ही बहुत बड़ी अचीवमेंट है। तर दादा याच बरोबर मला हे पण विचारायचं की ज्या पद्धतीने तुम्ही काम करता, बऱ्याचशा वेळेस प्रत्येकच ठिकाणाहून एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स ज्याला म्हणूयात आपण तो मिळत नसतो, पण जसं की माधवराव मार्शेटवार एक मोठं नाव, समाजकार्यामध्ये खूप मोठं नाव आहे आणि त्यांचा वारसा तुम्ही पुढे घेऊन चाललेला आहे। तर ज्या पद्धतीने त्यांनी स्वतःला तर समाजाला दिलेच, पण त्यांचे 2 मुलं सुद्धा त्यांनी समाजाला दिलेली आहेत, जसं की रविभाऊ मार्शेटवार आणि अविभाऊ मार्शेटवार, हे दोन्ही पण आता खूप चांगल्या पद्धतीने समाजासाठी तुम्ही काम करताय। पण या काम करताना बरेचसे अनुभव जे आहेत, वाईट अनुभव ज्याला म्हणूयात आपण, की एखाद्या समाजामध्ये ज्यावेळेस तुम्ही काम करता त्यावेळेस काही वाईट अनुभव ज्यावेळेस तुम्हाला येतात, तरी सुद्धा तुम्ही समाजामध्ये काम करणं सतत तुमचं सुरूच आहे, तर याविषयी काय सांगाल? इरफान दादा कसं असतं की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला पॅशन म्हणून घेता, एक आनंद सोहळा म्हणून त्याला समजता की माझं जीवन मला आनंद सोहळा करायचा आहे, मग त्या मार्गाचे जे काही गोष्टी असतील ते आपण एक्सेप्ट केल्या पाहिजे। दुसरी गोष्ट आहे की वडिलांच्या कामात सुद्धा अडथळे आलेले मी पाहिलेले आहेत। एवढंच काय तर बाबा आमटे जिवंत असताना बाबांसोबत 4-5 दिवस राहायचा मला तो एक मला योग आला, माझं भाग्य समजतो मी। आणि बाबांसोबत बोलण्याचा पण योग आला, परवानगी नव्हती त्यांना बोलायची, पण ते आमच्या सगळ्यांकडे पाहून बोलले 7 मिनिटं। तर त्यांच्याही सोबत आणि जे ज्यांच्या सोबत राहिलो पाहिलं, माझे मोठे मामा त्यांच्यावर प्राणघातक हल्ले झाले, माझ्या वडिलांना पण अडथळे आले, त्याच्यावर पण मी येत होतो, तुमच्यावर सुद्धा खूप वेळ असे हल्ले झालेले आहेत अनेक वेळा। पहिलं मला वयाच्या 16व्या वर्षी जगातलं सर्वात पॉइझनस पोटॅशियम सायनाइड देऊन मारण्याचा प्रयत्न झाला। त्यानंतर माझ्यावर सतत 8-10 वेळा प्राणघातक हल्ले झाले, अकोला टावर जवळ, पातळच्या कारण वाटतं तुम्हाला? याचं बेसिक कारण सांगत असतं मला, जे आतापर्यंत उत्तर मिळालं नव्हतं, पण लॉकडाउन से एक फायदा आला इरफान दादा कि सभी रिश्तेदार, सभी दोस्त और डॉक्टर्स लोगों ने मुझे काफी हद तक लॉक रखा रूम के अंदर। 2-3 दिन तो नहीं समझ में आया क्या करूं क्या नहीं, चुलबुलिया व्यक्ति है मैं। मेरी मामी हमेशा बोलती है कि
और बाकी भी मेरे आंटी बोलते हैं कि खूप चुलबुले आहे म्हणून, म्हणजे मुझे बहुत फास्ट करने की आदत है। और लॉकडाउन का ऐसा हुआ कि मेरे सामने पुलिस थी घर के, तो बाहर निकलने का कारण नहीं और साइंटिफिक भी नहीं निकलना चाहिए था। मैंने कहा ठीक है, 2-3 दिन के बाद मैंने अपने आप को लॉक किया और उनके अंदर साधना करता रहा। तो उसमें मुझे एक समझ में आया कि ये जो मेरे पे हमले हुए, बाकी के लोगों का तो मैं नहीं बता सकता, इतना बड़ा आदमी नहीं हूँ, उसका एनालिसिस करना पड़ेगा, लेकिन मेरे हमले के पीछे एक बहुत बड़ा कारण ये मुझे दिखता है कि मैं जो भी काम करता हूँ मेरा उद्देश्य कुछ नहीं है, लेकिन मेरी विजन बहुत लंबी है। मैं विजनरी व्यक्ति कितना हूँ ये तो समाज को डिसाइड करना पड़ेगा, लेकिन मेरी विजन बहुत लंबी होती है। मेरे बोलने में, थॉट प्रोसेस में, प्लानिंग में बहुत लंबा सोचने का ये रहता है। और मैं जहाँ जाता हूँ वहाँ स्पीड से काम करता हूँ। जो काम करता हूँ उसका एडवांस वर्ड में क्या चालू है इसका रीडिंग करता हूँ और वो इम्प्लीमेंट करने की कोशिश करता हूँ। और ये करते समय किसी भी प्रकार के ट्रस्ट या किसी भी पॉलिटिकल लीडर के सामने झुकने की आदत आज तक नहीं, ईश्वर करे ऐसा मौका कभी ना आए। तो इसके कारण शायद ऐसा लगता होगा किसी को कि ये गलती से भी गलती किया और पॉलिटिक्स में आया तो अपनी तो कोई खैर नहीं, या कभी अस्तित्व या फिर ईगो हर्ट होता होगा। मैंने तो किसी का ईगो हर्ट किया नहीं, मैं व्यासपीठ पे भी बैठा नहीं, मैंने हजारों लोगों के बीच में भाषण दिया, लेकिन ऐसा भी बैठने का बहुत कम मौका मिला। शायद ये पहला दूसरा मौका होगा मुझे बैठने का, क्योंकि दादा ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहोत आणि ही चर्चा जी आहे थोड्या वेळासाठी थांबून एक ब्रेक घेऊयात आपण आणि ही चर्चा परत अशी सुरू ठेवूयात। खूप खूप धन्यवाद। पाणी